नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। येवती येथील काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात चक्क माती मिश्रित वाळूचा वापर। बोदवड तालुक्यातील येवती गावाचा काँक्रिटीकरण रस्त्याचे काम 25/15 योजनेअंतर्गत होत आहे। गावाच्या विकासासाठी आवश्यक विविध निधी मंजूर केला जातो, जेणेकरून विकास होणे आवश्यक आहे। मात्र रस्त्याची मोजमाप करणे व एस्टिमेट तयार करून ठेकेदाराकडे सोपवणे असे काम विभागाचा संबंधित इंजिनियर याच्याकडून पारंपरिक पद्धतीने करण्यात येते। मात्र प्रत्यक्ष काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात वापरणारे वाळू, सिमेंट, खडी किंवा स्टील याचा समावेश योग्य पद्धतीने होत नाही। तेथे कामाची गुणवत्ता पूर्णपणे निकृष्ट होते। असे अनेक वेळा बोदवड तालुक्यातील महत्त्वपूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम एका वर्षामध्ये खराब होत असल्याची तक्रारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत असताना अधिकारी मात्र कानाडोळा करत आहे। नव्याने होणाऱ्या कामांकडे दुर्लक्ष करत ठेकेदार यांची दबंगगिरी थांबेल कधी, असे प्रत्यक्ष उदाहरण येवती गावात साक्षात पाहिले। काँक्रिटीकरणाच्या रस्त्याचे काम सुरू असताना चक्क माती मिश्रित वाळूचा वापर करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात संपूर्ण गाव सन्माननीय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्याकडून विरोध असून तरी वाळूमध्ये मोठ्या प्रमाणात माती असून पाण्याच्या सहाय्याने धुवून साफ करण्याचा अजब प्रकार ठेकेदार यांच्याकडून होत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GS9 न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। माफ करना क्या, ऐसा लाना के आवाज है तो बुलाना पड़ता क्या? इतना लस्का बुलाना, ये 20,000 रुपया खर्चा हुआ क्या बोलते हैं? मशीन में लाना था, खर्चा करना 40 किलो 50 किलो मशीन लायला आहे। त्यामध्ये बोदवड तालुक्यात येवती गावामध्ये या ठिकाणी 25-15च्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून काम झालेलं आहे। त्या ठिकाणी आपण ग्रामसेवक बसले इथं ग्रामसेवकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। हे काम कोणत्या क्वालिटीने झालेलं आहे? आमच्या येवती गावामध्ये 25-15 अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग या डिपार्टमेंट अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम झालेले आहे। संबंधित हे काम ठेकेदार पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते। सुरुवातीला काम चालू असताना संबंधित ठेकेदार यांनी अति निकृष्ट प्रतीची रेती त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्या निकृष्ट प्रतीच्या रेतीमध्ये ते काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं दिसते। स्थानिक लेवलला काम चालू असताना खूप मोठ्या प्रमाणात वादळ झालेले आहेत या ठिकाणी की ग्रामपंचायतच्या कार्यकारिणीचे वारंवार मला भ्रमणध्वनीद्वारे फोन येऊन किंवा ही रेती व्यवस्थित वापरलेली नाही, ताबडतोब ठेकेदाराला रेती बदलण्याच्या सूचना देण्यात याव्यात। तसेच ग्रामपंचायतच्या सर्व सभासद म्हणजे कार्यकारिणी सर्व आमचे मिळून आम्ही सभासदांनी सर्वांच्या संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या की सदरची रेती ही माती मिक्स आहे, त्यामुळे ही रेती बदलण्यात यावी। परंतु ठेकेदारांनी आमच्या सभासदांना सांगितले की आपण रेती ही धुवून वापरू, माती मिक्स रेती होती धुवून वापरू। परंतु सभासदांनी सूचना केली, मी पण त्यांना सूचना केली की बा ही रेती बदला आणि चांगल्या प्रतीची रेती या ठिकाणी वापरा। परंतु संबंधित ठेकेदार यांनी न जुमानता त्या रेतीचा त्यांनी वापर करून ते काम पूर्ण केलेले आहे। आणि तरी पण तुम्ही इलेक्शन चालू आहे समजा आता विधानसभेचं, बरोबर आहे? त्या ठिकाणी तरी पण समजा तुम्ही 2 दिवसामध्ये या ठेकेदारांनी काम केलं, 2 दिवसामध्ये संपवलं काम, किती ब्रास काम होतं तरी तुम्ही सांगाल? 68 ग्राम होतं आणि रेती ह्या क्वालिटीची होती, निष्कृष्ट रेती होती, तरी पण तुम्ही काम कसं करू दिला ठेकेदाराला? नाही, त्यात गिरणाची पण आणली होती, नंतर त्यांनी गिरणाची पण ठेवली आणि गिरणाची पण आणली होती। तुम्ही स्वतः इथं उभे राहून तुम्ही काम केलं का? आणि डेप्युटी साहेब आहे, सरपंच उपसरपंच, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया कामाच्या संदर्भात। काम त्यांनी चालू केलं। अगोदर त्यांनी माती मिक्स रेती आणलेली होती, त्यानंतर आम्ही सगळी बॉडी सदस्य मिळून काही मिळून सगळ्यांनी विरोध केला त्या गोष्टीला किंवा यांनी माती मिक्स रेती आणली म्हणून ठेकेदारांनी। त्याच्यानंतर त्यांनी ती रेती चेंज केली, म्हणजे दुसरीकडे टाकली ती रेती आणि गिरणाची रेती वापरली कामामध्ये। थोडे वादविवाद झाले, पण नंतर काम आलं पूर्ण करतो। या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पण आहे, त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया। त्यांना थांबवायचा प्रयत्न केला आहे, पण ठेकेदारांनी ऐकलं नाही। त्यांचे सगळे व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे, त्यामुळे आता प्रतिक्रिया देऊ, तुमचं काय असेल तर कायद्याच्या अनुसार। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, GS9 न्यूज।
रावेर लोकसभा क्षेत्रात लोकप्रिय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी नवी दिल्ली येथे आनंद आणि जबाबदारीच्या भावनेने केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला व देशभरातील खेळाडूंच्या भूतकाळातील प्रभावी कामगिरीच्या आधारे भारताला एक स्पोर्टिंग पॉवर हाऊस बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली। तसेच यावेळी ही जबाबदारी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आणि माननीय केंद्रीय मंत्री श्री मनसुख मांडवियाजी यांनी आज ह्याच मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्याबद्दल मी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे। बंद कर दे।